नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 6. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सेंट% भाग 6. कल्लूमामानं जेकबचा पत्ता पुटपुटत सांगितला असला तरी रमणनं तो अगदी स्पष्टपणे ऐकला होता. जेकबचा पत्ता सांगून होताच कल्लूमामानं आपलं कर्तव्य संपल्याच्या थाटात टेबलावर मान टेकवली होती आणि तो एखाद्या शहाण्या बाळासारखा गाढ झोपून गेला होता. मग मात्र रमणनं अजिबात वेळ घालवला नव्हता. कल्लूमामानं सांगितलेल्या पत्त्यावर तो येऊन थडकला होता. त्या ठिकाणी इमारतींची एक रांगच होती. बाकीच्या इमारती सोडल्या तर त्यातली एक 3 मजली ठोकळा टाईप इमारत होती. तिच्या भोवती असलेली कंपाऊंड वॉल वाजवीपेक्षा जास्तच उंच होती. भरीसभर म्हणून त्या वॉलवर तारेचं कंपाऊंड केलेलं होतं. शिवाय बिल्डिंगच्या सभोवती सशस्त्र गार्ड्स फिरताना दिसत होते. इतकी सुरक्षा ठेवायची गरज कोणाला वाटत असणार? अर्थात जेकबचं घर होतं ते. मात्र दिसत असलेली सुरक्षा व्यवस्था बघून त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला सहजासहजी प्रवेश मिळणं शक्य नाही हे रमणच्या लक्षात आलं. मग रमणनं बाजूच्या इमारतीकडे नजर टाकली. ती एक बैठी इमारत होती. या बिल्डिंगला सुद्धा कंपाऊंड वॉल होती, मात्र ती नेहमीच्या हाईटची होती. भिंतीवर झळकत असलेल्या मोठ्या बोर्डनं रमणचं लक्ष वेधून घेतलं. जेकब अनाथालय. चायला कल्लूमामानं सांगितलं नव्हतं हा जेकब अनाथालय चालवतो म्हणून. अर्थात जेकब स्वतः अनाथ असल्यामुळे त्याला अनाथ मुलांबद्दल सहानुभूती असणं अगदी स्वाभाविक होतं. जवळ पैसा होता. त्यातून अनाथ मुलांसाठी जेकबनं अनाथालय काढलं असेल तर अजूनही जेकबजवळ संवेदनशील मन आहे असंच म्हणावं लागेल. रमण गेटमधनं अनाथालयाच्या आवारात शिरला. आवारात सगळीकडे जाडसर वाळू पसरवलेली होती. एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी सीसॉ, घसरगुंडी अशी खेळणी बसवली होती. 2-4 मुलं त्याच्यावर खेळतही होती. समोर अनाथालयाचं ऑफिस दिसत होतं. या ऑफिसातनं जेकबबद्दल काही माहिती मिळते का, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही मार्ग मिळतो का हे बघायचं रमणनं ठरवलं. रमण ऑफिसमध्ये शिरला. ती एक मध्यम आकाराची खोली होती. खोलीत सगळीकडे कार्पेट टाकलेलं होतं. एका बाजूला काही कपाटं भिंतीला चिकटवून उभी केली होती. त्यांच्या काचेच्या दारांमधनं आत कोंबलेल्या आणि अस्ताव्यस्तपणे ठेवलेल्या फाईल्स दिसत होत्या. समोर एक प्रशस्त टेबल होतं. टेबलासमोर अभ्यागतांना बसण्यासाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या. प्रशस्त टेबलापलीकडे तितकाच प्रशस्त असलेला एक इसम बसला होता. मोठं भदाडं नाक, काळसर वर्ण असलेला तो माणूस गुबगुबीत गालांचा होता. एखाद्या व्यंगचित्राप्रमाणे दिसत होता तो. मध्यभागी तुळतुळीत टक्कल असलं तरी अगदीच अन्याय केलाय असं वाटायला नको म्हणून निसर्गानं उरलेल्या 3ही बाजूंना भरघोस केस दिले होते. फ्लॉवर पॉटमधनं फुलांचे तुरे बाहेर डोकवावेत तसे कानाच्या पाळ्यांमधून केसांचे झुपके बाहेर डोकवत होते. नाकाजवळ एक भला मोठा काळा मस होता. आता इतकी भारदस्त शरीरयष्टी असलेल्या माणसाला तशाच शोभणाऱ्या भरघोस मिशा असणं अनिवार्य होतं. त्याप्रमाणे त्या होत्या. मात्र मिशा भरघोस आहेत म्हणून त्या वळवून आकडेबाज केल्याच पाहिजेत असा भलताच हट्ट त्या माणसानं धरलेला दिसत नव्हता. मिशा बिचाऱ्या इमानदारीत सरळ रेषेत पसरल्या होत्या. बाहेरच्या जगाची पर्वा न करता त्या माणसानं आपल्या टेबलावरचा टिफिन उघडला होता आणि तो त्यातले पदार्थ मन लावून खात होता. रमण त्याच्या समोर येऊन उभा राहिला तरी त्याला रमणची चाहूल लागलेली नव्हती. तो आपला खाण्यातच गुंग झाला होता. मी आत येऊ का? त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी रमणनं काहीतरी प्रश्न विचारला आणि तो माणूस प्रचंड दचकला. त्याच्या हातून घास खाली पडला. त्यांनी दचकून वर बघितलं. समोर एक अनोळखी माणूस दिसताच तो किंचित गोंधळला. मग खदा हसत म्हणाला, काय राव, हे काय पद्धत झाली वय आत यायची? काय दचकलो ना मी. मग तो माणूस पुन्हा खदा हसला. हसताना त्याचे गोबरे गाल फुगले होते.
सुटलेलं पोट गपागपा वर खाली हल्लं. माणूस एकंदरीत आनंदी दिसत होता. काय प्रश्न विचारला तुम्ही? आत येऊ का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही ऑलरेडी आत घुसलाय. आता ह्याच्यापेक्षा आत शिरायचं म्हणलं तर तुम्हाला माझ्या पोटात शिरायला लागल. त्याच्या बोलण्याचं रमणला हसू आलं. टोटली अनोळखी असलेल्या माणसाशी एकदम जुनी दोस्ती असल्याप्रमाणे बोलत होता तो. पण त्याच्याच बोलण्याचा धागा पकडत रमण म्हणाला, तुमच्या पोटातच शिरायचं आहे मला. तो माणूस पुन्हा हसला. काय पण बोलता राव तुम्ही, बसा, काय काम काढलं? रमण टेबलासमोरच्या खुर्चीत बसला. मी रमण, पत्रकार आहे. आम्ही एक जाणीव नावाचं नवं पाक्षिक काढतोय. त्याच्या पहिल्या अंकात आम्ही अशा समाजसेवकांच्या मुलाखती छापणार आहोत की जे अजून अंधारात आहेत. वा, लय बेस्ट, मी दिल की मुलाखत तुम्हाला. हसत तो माणूस म्हणाला, तुमचं नाव जेकब आहे का? नाही हो, नाही. जेकब आमच्या मालकाचं नाव आहे. मी इथं पगारी नोकर आहे, परिरक्षक म्हणून. परी 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 काय म्हणालात तुम्ही? तो शब्द रमणच्या डोक्यावरनं निघून पार ऑफिसच्या बाहेर गेला होता. वार्डन हो. तो माणूस पुन्हा हसला. माझं नाव साबुदाणे. गेली 25 वर्षे मी इथं काम करतोय. सॉरी, पण मग मला तुमच्या जेकब साहेबांची मुलाखत घ्यावी लागेल. त्या माणसाचा गैरसमज दूर करत रमण म्हणाला आणि तो माणूस आणखीन एकदा गडगडाटे हसला. वारंवार इतका विनाकारण का हसतो हेच रमणला कळेना. नाही, ते शक्य नाही, ते शक्यच नाही आहे. का? जेकब साहेब हयात नाही आहेत का? अरे हे मरो त्याचे दुश्मन. चांगले धडधाकट आहेत ते. पण कसं आहे, ते अगदी निवडक लोकांना भेटतात. इवन इतक्या वर्षात इच्छा असून मी सुद्धा त्यांना भेटू शकलो नाही. यात काय ते समजून घ्या. का ते खूप बिझी असतात का? म्हणजे काय, लय मोठी आसामी आहे जेकब साहेब. म्हणजे उगा अशा तशाला माणसाला कशाला भेटते ती मोठी माणसं? साबुदाण्याचं बोलणं ऐकून रमणची मस्त करमणूक होत होती. मोठी आसामी म्हणे. खंडळी गोळा करून लोकांना ब्लॅकमेल करून पैसा गोळा केला आहे त्या जेकबने. आलेल्या पैशातनं उगाच थोडीफार सामाजिक कामं केली म्हणजे काय मोठा माणूस झाला काय जेकब? काय बिझनेस काय करतात हे जेकब साहेब? आता अशा लोकांचे एक उद्योग असतो का सांगा? त्याला जेकबचं खरं स्वरूप माहिती नाही असं असणं शक्यच नव्हतं. पण ते उघडपणे बोलण्याची आणि तेही रमणसारख्या अनोळखी माणसाशी हिंमतच नाही आहे हे रमण समजू शकत होता. नाही, मग त्यांना भेटायचं कसं? मला त्यांना भेटणं आवश्यक आहे. रमण आपण हताश झालो तसं दाखवत म्हणाला. इतकं मोठं सामाजिक कार्य करणारा माणूस आणि त्याला अद्यापपर्यंत प्रसिद्धी मिळू नये म्हणजे काय? नाही, तशी पण जेकब साहेबाला प्रसिद्धीची लय आवड नाही बरं का. पण तुम्ही एक काम करा. काय असं रमण विचारणार होता तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नक्की सुनीलाचा असणार याची खात्री होती त्याला. आईला पुन्हा हिच्या पप्पांची तब्येत खराब झाली काय? बोल सुनीला. मोबाईल कानाला लावत तो म्हणाला, अरे अत्यंत रागीट माणसासाठी 5 अक्षरी शब्द सांग ना पटकन. पासून सुरू होणार आणि ळ न संपणारा. सुनीलानं आपलं नेहमीचं शब्दकोडं पुराण सुरू केलं होतं. त्याला सुनीलाचा रागच आला. आपल्याला काही रिकामटेकडी समजते काही? केव्हाही फोन करते, कामात आहे नाही काही न बघता सरळ काहीही विचारायला सुरुवात करते. पण त्यांनी आपला राग आवरला आणि संयत स्वरात तो म्हणाला, हे बघ सुनीला, आत्ता मी कामाच्या निमित्तानं बाहेर आलो आहे. मी नंतर फोन करीन तुला. आणि तिच्या उत्तराची वाटही न बघता त्यांनी फोन कट केला. समोर बघतो तर काय, साबुदाणे मोठ्या उत्सुकतेनं मान पुढे करून फोनमधलं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतोय. घरून फोन होता बायकोचा. रमणनं त्याला सांगितलं आणि चोरी पकडल्यासारखा साबुदाणेचा चेहरा पडला. मगाशी तुम्ही मला काय करायला सांगत होतात? ते वय तुम्ही मला प्रश्न विचारा, मी सगळ्याची उत्तरं देतो. सगळ्यात जुना एम्प्लॉई मी घेतला. माझी मुलाखत छापून टाका तुमच्या पाक्षिकात काय? रमणनं क्षणभर विचार केला. या साबुदाण्याला आपली मुलाखत छापून यावी असं खूप वाटतंय. तेच गाजर लावून याला प्रश्न विचारत राहावेत आणि जेकबला कसं गाठता येईल ते समजतं का बघावं. काय हरकत आहे प्रयत्न करायला? छान आयडिया आहे तुमची. रमणनं मुलाखत घ्यायची तयारी दाखवल्यामुळे साबुदाण्याला अतिशय आनंद झाला. त्या भरात त्याने आपला टिफिन रमणसमोर केला. घ्या न घ्या, आप्पे माझ्या बायकोनं केलेत. माझी बायको मला लय खादड म्हणते, कारण मी रोज तिला डब्यात वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगतो. पण मला सांगा, खादाड आणि खवय्या याच्यात काय फरक आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं?
त्याच्या डब्यातलं उष्ट खायचं रमणच्या जीवावर आलं होतं. शिवाय या साबुदाण्यानं चटणीच्या हातानं टिफिनमधले सगळे आप्पे बरबटून ठेवले होते. पण त्याचा मूड आहे तसा राहावा या हेतूनं रमणनं एक आप्पा नुसता हातात उचलून घेतला. खाणार नव्हताच तो. कसं काय काढलं हे अनाथालय जेकब साहेबांनी? ती लय शॉकांतिकाची बरं का. एक आप्पा तोंडात कोंबत साबुदाणे म्हणाला. कुणीतरी आपली मुलाखत घेतोय, ती पेपरात छापून येणार आहे या कल्पनेनं खुश झाला होता तो. स्वतः जेकब साहेब अनाथ आहेत. लहानपणी कचराकुंडीतनं त्यांना उचलून कोणीतरी एका अनाथालयात आणून सोडलं. पुढं मोठं झाल्यावर स्वकष्टानं ते आपल्या पायावर उभे राहिले. जवळ पैसा आला. पण आपले जसे हाल झाले तसे इतर पोरांचे होऊ नयेत या एका इच्छेनं त्यांनी सुमारे 30 वर्षापूर्वी या अनाथालयाची स्थापना केली. त्यानंतर जस्ट 5 वर्षांनी मी जॉईन केलं. तेव्हापासून अनाथालयाची खूप प्रगती झाली. मग तुम्हाला पैसा कोण पुरवतोय? जेकब साहेबच का? म्हणजे काय? स्वतःच्या कमाईतला काही भाग ते या अनाथालयाला देतात. शिवाय मूल 18 वर्षाचं झालं की त्याला नियमानुसार इथं ठेवता येत नाही. मग अशा वेळी ते त्याला स्वतःच्या व्यवसायात सामावून घेतात. स्वतःच्या व्यवसायात म्हणजे काळ्या धंद्यात? अरे वा रे जेकब, स्वतःला अनाथांचा नाथ म्हणून घेतोस आणि त्यांनासुद्धा आपल्यासारखं वाममार्गाला लावण्यासाठी या अनाथालयाचा वापर करून घेतो. हे सगळं रमणच्या मनात आलं पण तो बोलला नाही. उलट आपण जेकब साहेबांना भेटण्यासाठी अत्यंत उतावीळ झालो आहे असं दाखवत तो म्हणाला, हे ऐकून मी फार भारावून गेलो आहे. कसंही करून मला जेकब साहेबांना भेटायचं आहे आता. इतक्या मोठ्या माणसाला मी कधी बघीन असं झालं आहे. तसं तर मला बी झालं अनेक वर्षापूर्वी. काय उपयोग नाही. पण त्यांच्या घरात काही मोजक्या व्यक्ती सोडल्या ना तर कोणालाच प्रवेश नाही. इतर वेळेला पण त्यांच्या भोवती त्यांचे सिक्युरिटी गार्ड असतात, ते बी भेटू देत नाहीत. हे बाजूचं घर त्यांचंच ना? रमणनं जेकबच्या घराभोवती असलेल्या सिक्युरिटीविषयी माहिती काढून घेण्याच्या हेतूनं विचारलं. त्यांचंच की. तुम्ही बघितलं असेल तर ध्यानात आलं असेल ना तुमच्या, किती कडेकोट बंदोबस्त आहे तिथं. कडेकोट? मला तर कंपाऊंड वॉल आणि त्याच्यावरचं काटेरी कुंपण याशिवाय काही दिसलंच नाही. मग काहीच माहीत नाही तुम्हाला? बिल्डिंगच्या चारी बाजूनी स्टेनगन घेऊन उभे असतात गार्ड रात्रंदिवस. ते थकू नये किंवा त्याला कटाळा येऊ नये, सिक्युरिटी शिथिल होऊ नये म्हणून दर 6 तासांनी सगळ्या गार्डच्या ड्युट्या बदलल्या जातात. गार्डचं काय एवढं मोठं आहे? हल्ली पैसे दिले की कोणालाही विकत घेता येतं? नाही, शक्यच नाही. शक्यच नाही. ड्युटीवरचे सगळे गार्ड खास विश्वासातले निवडून घेतलेले असतात. त्यांना लालूच दाखवून विकत घेण्याचे लय प्रयत्न झाले यापूर्वी, शक्य नाही झालं. उलट पैसे देणारे होते ना तेच. बोलता बोलता साबुदाणे अचानक गप्प झाला. तो काहीतरी महत्त्वाचं सांगणार होता हे लक्षात येऊन रमणनं पुढे झुकून विचारलं, काय काय पैसे देणारेच काय? काय झालं त्यांचं? नाही, काय नाही, काय नाही. आणि तुम्ही मला अनाथालयाबद्दल विचारावं? साहेबाच्या घराबद्दल काय विचारतो तुम्ही? नाही, तेच विचारतोय मी. पण ओघात विषय आला म्हणून विचारलं. वाचकांना खूप इंटरेस्ट असतो अशा मोठ्या माणसांच्या घराबद्दल. साबुदाण्याला ते पटलं. तो पुन्हा मूडमध्ये आला. आणि समजा तुम्ही त्या गार्डला पैसे देऊन विकत घेतला ना तरी काय फायदा नाही. का बरं, का फायदा नाही? ट्रेनिंग दिलेली लय भयंकर 2 कुत्री रात्रभर बिल्डिंगच्या सभोवती मोकळी सोडलेली असतात. कोणचं बी अनोळखी समाज शिरला ना लचकेच तोडतात कुत्री. अरे बापरे, म्हणजे अभेद्य म्हणा की तुमच्या जेकब साहेबांचं घर. मग साबुदाणेला स्वतःच्याच घराचं रमणनं कौतुक केल्याप्रमाणे उगाचच अभिमान वाटत होता. छान माहिती दिली तुम्ही, निघतो मी. अरे पण अजून माझी मुलाखत पूर्ण कुठं झाली? अजून तुम्हाला अनाथालयाबद्दलही सांगायचं आहे मला. लय गोष्टी दावायच्या आहेत. खास करून मी काय सुधारणा केली त्या सगळ्या तुम्ही अवश्य बघायला पाहिजे असे आहेत. नाही, समजलं आहे मला ते सगळं. तुमच्याकडे येण्यापूर्वी मी बघितलं आहे ते सगळं. रमण म्हणाला आणि सरळ उठून उभाच राहिला. बरं, मुलाखत कधी छापून येणार म्हणताय तुम्ही? आशाळभूत नजरेनं साबुदाण्याने विचारलं. ते अजून ठरायचं आहे. तेवढेच साबुदाण्यानं आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधनं एक पासपोर्ट साईजचा फोटो काढला. त्याच्या पाठीमागे स्वतःचं नाव लिहून त्यांनी तो रमणच्या हातात दिल्या. हसू द्या, हा मुलाखतीच्या बरोबर माझा फोटो छापण्यासाठी लागेल ना तुम्हाला. हसू दाबत रमणनं तो फोटो हातात घेतला, नीट निहाळला. फोटोतल्या साबुदाण्याच्या डोक्यावर दोन्ही बाजूनी 2 शिंग काढली तर हा अल्लाउद्दीनच्या गोष्टीतल्या राक्षसाप्रमाणे दिसू शकेल या कल्पनेनंच त्याला हसू आलं. मायाची एक फेसबुक मैत्रीण होती, मनाली. तिने एकदा मायाला आपल्या बर्थडे पार्टीला बोलवलं. असल्या पार्ट्या म्हणजे मायासाठी पर्वणी.
दुर्दैवाची बाब इतकीच की तिला फारसं असं कोणी पार्टीला बोलवत नव्हतं. त्यामुळे मनालीनं दिलेलं पार्टीचं निमंत्रण म्हणजे पडत्या फळाची आज्ञा समजून माया लगेच तयार झाली. मात्र या मनालीशी तिची निव्वळ फेसबुकवरनंच मैत्री झालेली होती. प्रत्यक्षात ती काळी का गोरी हे सुद्धा मायाला माहीत नव्हतं आणि माया सावळी का निमगोरी हे मनालीला माहिती नव्हतं. कारण दोघींनी आपले खरे फोटो फेसबुकवर टाकलेच नव्हते. DPसाठी दोघींनीही बॉलिवूडच्या वेगवेगळ्या हिरोईन्सना वेठीला धरलं होतं. असा होता सगळा मामला. संध्याकाळी 6 वाजता माया नटून थटून हॉटेल मजा मजाला पोचली तेव्हा हॉटेल गजबजून गेलं होतं. एका मोठ्या तलावाच्या काठावर हे हॉटेल बांधण्यात आलं होतं. दिव्यांच्या झगमगाटात हॉटेलची देखणी इमारत न्हावून निघाली होती. पार्किंग लॉट विविध प्रकारच्या गाड्यांनी फुल्ल झालेलं होतं. टॅक्सीवाल्याचं बिल पे करून माया पर्स सांभाळत खाली उतरली. रमणच्या कृपेनं तिला निदान टॅक्सीनी फिरता येत होतं. नाही तर नंदू जाऊ दे मरू दे. तिने मनात येत असलेले नवऱ्याचे विचार झटकून टाकले. गेटवरच वॉचमननं तिला सॅल्यूट केला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती आत शिरली. एका ठिकाणी बोर्ड लावला होता, मनालीज पार्टी फर्स्ट फ्लोअर. तिने पहिल्या मजल्यावर जाणारा जिना कुठे दिसतो का ते पाहिलं. एका कोपऱ्यात वळणाचा जिना होता. जिना चढून ती वर आली. वर एक मोठा हॉल होता. हॉलमध्ये गर्दी दिसत होती. मंद संगीत सुरू होतं. त्या संगीताच्या तालावर जमलेल्या लोकांचे पाय थिरकत होते. आपोआपच स्त्री पुरुषांच्या जोड्या जमल्या होत्या. वाव, मायाला असंच आयुष्य हवं होतं. सगळ्या काळज्या घरातल्या खुंटीला लटकवून रोज नव्या पुरुषाच्या बाहुपाशांमध्ये झुलायला तिला आवडत होतं. आज या मनालीच्या रूपानं तिची स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह दिसत होती. इतक्या गर्दीत मनालीला ओळखायचं कसं? मायानं आपला मोबाईल काढून मनालीला लावला. बराच वेळ रिंग जात राहिली. मनाली बहुतेक बिझी असावी. मायानं पुन्हा प्रयत्न केला. आता मात्र मनालीनं फोन उचलला. अगं माया, कुठं आहेस तू? पार्टी सुरू झाली आहे कधीच. अगं हे काय, मी हॉलमध्येच आहे. माया इकडे तिकडे बघत म्हणाली. पण तू कुठे आहेस? ही काय तुझ्यासमोर. अचानक तिच्यासमोर एक जाडी बाई येऊन उभी राहिली. ती तिच्याचकडे बघून मोबाईलवर बोलत होती. ही मनाली. फेसबुकवरून हिच्याबद्दल आपण जो अंदाज बांधला होता तो असा होता की ही मनाली म्हणजे 25शीतली सुंदर नाजूक तरुणी असेल. पण ही खरोखरीची मनाली तर चांगली 45ची थोराड बाई निघाली. खरंच नावावरनं, फेसबुकवरनं आणि व्हॉट्सअपवरनं एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधणं शक्यच नाही. मनाली. मनातले विचार दूर सारत मायानं त्या बाईशी शेकहँड करण्यासाठी आपला हात पुढे केला. माया. तिनेही शेकहँड केलं. मग दोघी खळखळून हसल्या. मनाली दिसायलाच नुसती थोराड होती, पण स्वभावानं ती दिलखुलास दिसत होती. मनालीनं मग मायाचा हात धरून तिला आपल्या इतर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात नेलं. कोणीतरी तिच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास दिला. सुरुवातीला या नवख्या लोकांमध्ये बुजल्यासारखं झालं होतं मायाला, पण थोड्याच वेळात त्यांच्यात मिसळून गेली ती. कोणीतरी तिला मग डान्ससाठी विचारलं. तिनेही त्याला साथ द्यायला सुरुवात केली. संगीताच्या तालावर मायाचे पाय थिरकत होते. ती कोणाच्या बाहुपाशात होती याची तिला कल्पना नव्हती. पोटात गेलेलं मद्य आता मेंदूपर्यंत पोचून तिचं शरीर मोरपिसाप्रमाणे हलकं झालं होतं. आजवर कधीही न मिळालेला आनंद ती अनुभवत होती. मधूनच तिचा जोडीदार बदलायचा. दुसराच कोणीतरी पुरुष पहिल्याला बाजूला सारून तिच्या कमरेभोवती आपला हात टाकायचा. किती वेळ झाला असेल कोणास ठाऊक, पण हळूहळू संगीत बंद झालं. पेयर्स अलग झाल्या. मनालीनं जेवणाची अनाऊन्समेंट केली. बुफे सिस्टीम होती. मायानं आपली डिश भरून घेतली आणि एका कोपऱ्यात जाऊन ती खायला लागली. खाता खाता तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत होतीच. एका बाजूला भिंतीजवळ तिला एक माणूस खाताना दिसला. खाणं थोडंसं थांबवून तो मोबाईलवर बोलत होता. त्यांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. ती बारकाईनं त्याचं निरीक्षण करायला लागली. चांगला 6 फूट उंच असलेल्या त्या माणसाची शरीरयष्टी भरदार होती. त्याने आकाशी रंगाचा उंची सूट परिधान केला होता. दिसायला तो चांगला हँडसम होता. त्याला तुळतुळीत टक्कल होतं आणि त्या टकलामुळे त्याचं व्यक्तिमत्व आणखीन प्रभावी दिसत होतं. मात्र त्याच्या टकलावर बरोबर मध्यभागी कसली तरी खोल खूण होती. ती थोडीशी मायाला खटकली. स्वतःच्याही नकळत माया त्याच्याकडे सरकली.
आपण ह्या माणसाशी का बोलायला उत्सुक आहोत हे खुद्द मायाला सुद्धा सांगता आलं नसतं, पण स्वतःच्याही नकळत ती त्याच्याकडे गेली हे मात्र खरं. हाय. मायानं नेत्रविभ्रम करत त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. हॅलो. त्यांनीही हसून प्रत्युत्तर दिलं. मी माया. मायानं हसून आपली ओळख करून दिली. मी जेकब. आता बोलणं खुंटलं. पुढे काय बोलावं ते दोघांनाही सुचेना. दोघेही नुसतेच आपापल्या डिशमधलं खात राहिले. आपण तिथे बसूयात का जाऊन? शेवटी जेकबनं कोंडी फोडली. तो एका रिकाम्या टेबलाकडे बोट दाखवत होता. मान डोलावत माया त्याच्या मागनं निघाली. यू आर रिअली ब्युटिफुल. जेकब टेबलावर आपली डिश ठेवून खुर्चीवर बसला. त्याच्या त्या बोलण्यानं मायाच्या अंगावर रोमांच फुलले. अर्थात हे वाक्य बोलणारा जेकब हा काही पहिलाच पुरुष नव्हता. रमणनंही यापूर्वी हेच वाक्य कित्येकदा म्हटलं होतं. तिच्या नवऱ्यानं नंदूनं सुद्धा जुन्या काळात कितीतरी वेळा तिला हेच वाक्य ऐकवलं असेल. पण अजूनही एखाद्या पुरुषाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं की तिच्या अंगावर पहिल्या वेळी आले होते तसे रोमांच उभे राहायचे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. ती खाली मान घालून पुटपुटली. काय करता आपण? त्यांनी विचारलं. तो तिच्याकडे नजर रोखून बघत होता. नाही काही नाही, हाऊसवाईफ आहे मी. बाय द वे तुम्ही? माझा बिझनेस आहे. कसला? एक असेल तर सांगू शकेन ना मी. बरेच व्यवसाय आहेत माझे. उदाहरणार्थ मी मोठमोठ्या उद्योजकांना, बड्या व्यक्तींना सिक्युरिटी पुरवतो. तसंच इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे माझा. शिवाय लोकांचा डेटा सांभाळून ठेवणं, जपून ठेवणं हाही माझा एक मोठा व्यवसाय आहे. झालं तर लोकांना आनंदी ठेवण्याची औषधंसुद्धा विकतो मी. तेव्हा मायाच्या ध्यानात आलं नव्हतं. पण नंतर जेकबशी चांगला परिचय झाला आणि त्याचं खरं रूप तिला समजलं. तेव्हा तिला त्याच्या त्या बोलण्याचा खरा अर्थ समजला होता. मोठमोठ्या उद्योजकांना, बड्या व्यक्तींना सिक्युरिटी पुरवतो याचा अर्थ त्यांच्याकडनं खंडणी वसूल करतो. त्यांना काही न करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे वसूल करणं म्हणजे त्यांना सिक्युरिटी पुरवणं झालंच की. तसंच इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे स्मगलिंग. आणि ते डेटा जपून ठेवणं म्हणजे लोकांची सिक्रेट्स मिळवणं आणि त्या बदल्यात त्यांना ब्लॅकमेल करणं. लोकांना आनंदी ठेवण्याची औषधं विकणं याचा अर्थ त्यांना मादक पदार्थ विकणं असाही होतो हे सुद्धा तिला नंतर समजलं. पण हे खूप उशिरा ध्यानात आलं मायाच्या. त्या क्षणी तरी ती तो खूप मोठा बिझनेसमन आहे या कल्पनेनं प्रभावित झाली होती. त्याच्यापुढे रमण आता तिला किसझाडकी पत्ती वाटायला लागला होता. रमणपेक्षा हा जेकब आपल्या गळाला लागला तर आपलं आयुष्य बदलून जाईल असं तिला वाटायला लागलं होतं. नाहीतरी रमणबद्दल तिला आता संशयच वाटायला लागला होता. तिने मागितल्याशिवाय तो तिला पैसे देत नव्हता. त्यामुळे तिने त्याच्या मागे लग्नाचा लाकडा लावला होता. मात्र दरवेळी काही ना काही कारण सांगून रमण ते टाळत आला होता. गेला उडत तो रमण. नाही करत माझ्याशी लग्न तर करू नको. आणि तुझ्यापेक्षा हा जेकब शतपटीनं भारी आहे असा विचार करून मायानं आपलं जाळं जेकबवर फेकलं. हे तिचं नाटक आहे हे न समजण्या इतका जेकब मूर्ख नव्हता. पण तोही तिच्या सौंदर्यावर लट्टू झाला होता. आणि आयुष्यात कुठलीही गोष्ट फुकटात मिळत नसते हे तत्त्व त्याला चांगलं ठाऊक होतं. त्यावर विश्वाससुद्धा होता त्याचा. मग ती रात्र मायानं जेकबच्या घरीच काढली होती. मित्रांनो, हा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.